थकलेल्या लहान मुलाला रात्री झोप हवीशी वाटायला हवी. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा झोपेची वेळ हा थरारक अनुभव असायचा. मला माहीत आहे, काही मुलांना रात्री लवकर झोपायचा कंटाळा येतो, कारण त्यांना TV बघायचा असतो किंवा व्हिडिओ गेम खेळायचा असतो. पण मी जेव्हा लहान होतो, रात्रीची वेळ माझ्यासाठी भीतीदायक होती आणि माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ती अजूनही तशीच आहे. विज्ञानाच्या तर्कावर मला हे सांगणं कठीण आहे की माझ्या बाबतीत काय घडलं, पण मी शपथेवर सांगू शकतो की जे माझ्या बाबतीत घडलं ते भयानक होतं. हे नक्की कधीपासून घडायला लागलं मला आठवत नाही, पण मला असं आठवतं की मी माझ्या स्वतःच्या खोलीत झोपायला लागल्यापासून मला झोपेची भीती वाटायला लागली होती. मी तेव्हा 8-10 वर्षांचा होतो. त्याआधी मी माझ्या मोठ्या भावासोबत झोपायचो, पण तो आता मोठा झाला होता आणि त्याला त्याची स्वतंत्र खोली हवी होती. म्हणून माझी पाठवणी मागच्या बाजूला असलेल्या रूममध्ये झाली. ती छोटी, अरुंद पण लांब अशी खोली होती. खोलीमध्ये माझा बेड आणि टेबल होता. तशी वाईट खोली नव्हती आणि मी एकट्याने झोपायला घाबरणारा मुलगा नव्हतो. खोलीची खिडकी उघडल्यावर मागच्या बाजूला गार्डन दिसायचं. माझ्या भावासाठी नवीन बेड घेतला होता, म्हणून मला जुना बंक बेड मिळाला होता, ज्यावर आम्ही आधी झोपायचो. मी बंक बेडच्या वरच्या बेडवर झोपण्यासाठी उत्सुक होतो. मला आठवतं, पहिल्या रात्रीपासून मला विचित्र अशी जाणीव होऊ लागली, जी शब्दात सांगता येणार नाही. मी त्या रात्री वरच्या बेडवर पडून खाली पडलेल्या माझ्या खेळण्यांकडे पाहत होतो. माझी नजर खालच्या बेडकडे गेली. डोळ्यांच्या कडेतून काहीतरी दिसल्याचा भास झाला, पण मी तिकडे लक्ष दिलं तर बेड रिकामा होता. त्यावर निळ्या रंगाची बेडशीट होती आणि 2 पांढऱ्या उशा होत्या. बाहेरून माझ्या आईचा किचनमध्ये काम करताना होणारा भांड्यांचा किंचितसा आवाज येत होता. माझ्या भावाने टीव्हीवर लावलेल्या मॅचचा आवाज येत होता. मला सुरक्षित वाटत होतं आणि मला झोप यायला लागली. मला गाढ झोपेत असताना अचानक जाग आली. ती काहीतरी हल्ल्यामुळे किंवा काहीतरी माझ्याकडे रोखून पाहत असल्यामुळे. मला समजायला काही क्षण लागले. काहीतरी हलत होतं हे नक्की. संपूर्ण काळोख होता, पण खिडकीतून येणाऱ्या किंचितशा प्रकाशात काहीतरी खोलीत असल्याची जाणीव होत होती. एकाच वेळी 2 विचार माझ्या मनात आले. एक म्हणजे कदाचित माझे आई बाबा खोलीत येऊन झोपले असतील, कारण बाहेरून कसलाच आवाज येत नव्हता. आणि दुसरा विचार म्हणजे कसल्या आवाजाने मला जाग आली असावी. माझी झोप पूर्णपणे उतरली. थंड वारा बाहेर झाडाला स्पर्श करून जात होता. घराबाहेरच्या रस्त्यावर कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता. मी जरा वेळ तसाच पडून राहिलो. विचार केला, मला भास झाला असावा किंवा माझी मांजर मिनी आत आली असेल आणि कुठेतरी झोपायला जागा शोधत असेल. तेव्हा माझ्या लक्षात आलं, खोलीचा दरवाजा बंद होता. मी झोपायला गेलो होतो तेव्हा होता तसाच. कदाचित जेव्हा आई मला पाहायला आली असेल तेव्हा मिनी खोलीत शिरली असावी. हो, असंच असेल. मी कुशीवर वळलो आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. वळताना खालून चादरीच्या घसटण्याचा आवाज झाला. मला वाटलं खाली झोपलेल्या मिनीची झोपमोड झाली असेल, पण आतून मला वाटू लागलं माझ्या खालच्या बेडवर झोपलेला प्राणी हा मांजर नसून दुसरंच काही होता. काहीतरी दुष्ट. जणू काही माझ्या उठण्याने तो चिडला असावा. मला झोप येईना. खालून बेडशीटच्या घसटण्याचा आवाज येत होता.
मी घाबरलो, आता जरा जास्तच. मला घाम फुटला, हृदयाचे ठोके वाढले. मला रडायला यायला लागलं, जसं कोणाही लहान मुलाला येईल. मी ओरडून आईला आवाज दिला. बाहेरून काहीतरी हालचाल जाणवली. मला जरा धीर आला की माझे आई बाबा आता मला वाचवायला येतील. पण तेवढ्यात बंक बेड जोरजोराने हलू लागला, अगदी भूकंप झाल्यासारखा. मला पळण्यासाठी खाली उतरायचं नव्हतं, कारण मला भीती होती की खाली असलेली दुष्ट शक्ती मला पकडेल. म्हणून मी तिथेच राहिलो. मी बेडला साईडने घट्ट पकडलं. एक क्षण तासांसारखा वाटत होता. शेवटी एकदाचा दरवाजा उघडला आणि आई आत आली आणि मी रडायला लागलो. तिने मला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मी नक्की काय झालं हे तिला सांगितलं नाही. जणू काही खाली असलेली ती शक्ती त्याबद्दल बोलल्याने देखील प्रकट होईल. माझी आई खालच्या बेडवर झोपली. म्हणाली सकाळपर्यंत ती तिथेच झोपेल. हळूहळू माझी भीती थोडी कमी झाली. थकल्याने मला झोप यायला लागली. पण त्या रात्री मला खूप वेळा दचकून जाग येत राहिली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि मी नेहमीप्रमाणे बाहेर खेळायला गेलो. माझ्या मित्रांसोबत घरामागच्या गार्डनमध्ये आम्ही नेहमीच खेळायचो. खेळताना मध्ये मध्ये माझं लक्ष माझ्या खोलीच्या खिडकीकडे जात होतं. इथे माझ्या भोवती हिरवीगार झाडी होती. मला प्रसन्न वाटत होतं. मी इथे सुरक्षित होतो. पण त्या खोलीच्या खिडकीतून काहीतरी मला पाहत होतं. ते रात्र होण्याची आणि मी एकटा पडण्याची वाट पाहत होतो. मी मोठा असतो तर कदाचित माझ्या अनुभवांबद्दल कोणाशी बोललो असतो. पण त्या वयातही मला या विषयावर बोलणं मूर्खपणाचं वाटलं, ज्याचा माझ्याकडे काहीही पुरावा नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या रात्री अंधारात घाबरून मी बिछाण्यावर पडून होतो. थोड्या वेळाने वातावरणात झालेला बदल मला जाणवला. खालच्या बिछाण्यावर चादरीच्या हलण्याचा आवाज यायला लागला. माझ्या हृदयाची धडधड वाढली. जो शब्द मी टाळत होतो तो माझ्या मनात आला, भूत. जसा हा विचार माझ्या मनात आला, खाली असलेलं ते काहीतरी चाळवलं गेलं. पण हळूहळू तो आवाज कमी झाला. पण त्या शांततेत संथ श्वासाचा आवाज येऊ लागला. मी कल्पना करू लागलो त्याची छाती वर खाली होत असल्याची. मी पांघरून गच्च डोक्यावरून घेतलं आणि प्रार्थना करू लागलो की ते जे काही आहे ते स्वतःहून निघून जावं. काही क्षण शांतता पसरली. आता फक्त माझ्या श्वासाची जाणीव होत होती. मी तसाच थरथरत पडून राहिलो. मला ते जायला हवं होतं. त्याला नक्की काय हवं होतं? थोड्या वेळाने पुन्हा त्याची हालचाल सुरू झाली. त्याचा नक्की काहीतरी हेतू होता. त्या प्राण्याने एका छोट्या मुलाला घाबरवायचं नक्की केलं होतं. त्याच्या किळसवाण्या श्वासापासून मी फक्त एक बिछाना आणि लाकडाची फळी एवढाच दूर होतो. माझे डोळे अश्रूंनी भरून आले. मला वाटलं यापेक्षा जास्त मी घाबरू शकणार नाही. पण तसं नव्हतं. खाली असलेल्या अमानवी प्राण्याची मी कल्पना करू लागलो की तो कसा दिसत असेल. त्याला कळलं असतं मी जागा आहे तर. माझे विचार खरे ठरू लागले. त्या प्राण्याने खालून लाकडी फळीला स्पर्श केला. मी त्याच्या बोटांची आणि हाताची कल्पना करू लागलो, जे लाकडी फळी खालून फिरत होते. नंतर त्याने फळीच्या दोन्ही बाजूंना घट्ट धरलं आणि तो बंक बेड जोरजोराने हलवू लागला, जसं काल रात्री केलं तसंच.
बेड हल्ल्यामुळे भिंतीचे पापुत्रे खाली पडू लागले. मी आज पुन्हा ओरडू लागलो. नंतर फक्त मला माझ्या आईचा चेहरा आठवतो. तिचा चेहरा पाहून मला सुरक्षित वाटलं. तिने मला काय झालं हे विचारलं, पण मी काही सांगू शकलो नाही. माझी हिंमतच झाली नाही. मी फक्त एक शब्द परत परत बोलत राहिलो, स्वप्न. या घटना कित्येक आठवडे घडत राहिल्या. रात्री मागून रात्री मला बेडशीटवरून आवाज येत होता. मी किंचाळायचो. प्रत्येक रडण्याने शेकाळल्याप्रमाणे अजून जोरात बेड हलायचा आणि माझ्या आईच्या येण्याने ते सगळं थांबायचं आणि मग ती स्वतः खालच्या बेडवर झोपायची. माझ्या बाबतीत घडणाऱ्या भयानक घटनेची तिला जराही कल्पना नव्हती. नंतर काही काळाने मी पटतील अशी कारणे देऊ लागलो आणि बऱ्याचदा माझ्या आईबाबांच्या खोलीत झोपायचो. पण बरेचदा रात्रीचे पहिले काही तास मी त्या खोलीत एकटा असायचो त्याच्यासोबत. हिवाळ्यात माझी भीती अजून वाढली जेव्हा दिवस छोटा होता आणि रात्र मोठी. त्या दिवसात माझे आजोबा नुकतेच वारले होते, म्हणून आजी खूप दुःखी होती. आई तिला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करायची, पण आजीला विस्मरणाचा त्रास व्हायला लागला. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली आणि ती आम्हाला कोणालाच ओळखेना. मग तिला हॉस्पिटलमध्ये हलवायचं ठरलं आणि तिच्यासोबत म्हणून आईने जायचं ठरलं. माझं आजीवर प्रेम होतं, पण तरीही मला याचं गिल्ट वाटतं की माझ्या मनात सर्वात आधी माझा विचार आला की आई हॉस्पिटलमध्ये राहिली तर रात्री माझं काय होईल. आईचं असणं ही एकच गोष्ट मला त्या अमानवी प्राण्याच्या तावडीतून वाचवत होती. मी त्या दिवशी घाईघाईने शाळेतून घरी आलो आणि खालच्या बंक बेडवरचा बिछाना आणि चादर काढून घेतली आणि लाकडी फळी पण काढून टाकली. मला त्या प्राण्याला बसायला कसलीच जागा द्यायची नव्हती. हळूहळू मला झोप येऊ लागली. आता एवढीच अपेक्षा होती की मला मध्येच कसल्याही आवाजाने जाग येऊ नये. पण दुर्दैवाने ती सर्वात भयानक रात्र ठरली. यावेळी मला हळूहळू जाग आली. खोलीत संपूर्ण अंधार होता. कसलाच आवाज येत नव्हता. मला दर रात्री घाबरवणारा अनोळखी पाहुणा खालच्या बंक बेडवर नव्हता, तर तो माझ्या बिछाण्यात होता. मी किंचाळण्यासाठी तोंड उघडलं, पण घशातून आवाजच निघेना. भीतीने माझी दातखिळी बसली. मी सुन्न होऊन पडून राहिलो. जर मी ओरडू शकत नव्हतो तर मला त्याला कळू द्यायचं नव्हतं की मी जागा आहे. मी अजून त्याला पाहिलं नव्हतं. तो माझ्या ब्लँकेटच्या आत होता. ब्लँकेटच्या बाहेर त्याचा आकार दिसत होता. त्याचं वजन अंगावर मला जाणवत होतं. ती जाणीव मला कधीच विसरता येणार नाही. मी भीतीने मेलो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. थंडीची रात्र असल्याने सकाळ व्हायला खूप तास लागणार होते आणि मी सूर्याचा एक किरण पाहण्यासाठी आसुसलेलो होतो. असा क्षण आला जेव्हा माझा धीर संपला किंवा त्या दानवी शक्तीच्या विळख्यात मी अजून राहू शकत नव्हतो. मला त्या बिछाण्यातून बाहेर पडायचं होतं, पण कसं?